नमस्कार सर्वांना, स्वाभिमानी जय महाराष्ट्र. जवळजवळ 1.5 महिन्याच्या नंतर आज परत सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या समोर येतोय. 14 ऑक्टोबरला माझ्यावर कारवाई झाली होती. लाल पिवळ्या संघटनांचा म्होरक्या त्या ठिकाणी बेंगलोरवरून बेळगावात येऊन मराठी माणसांच्या विरोधात वाटेल ते बरळला आणि त्याला मार्मिक भाषेत उत्तर दिल्यामुळं माझ्यावरच उलटी कारवाई करून माझा फोन आणि माझी गाडी त्या ठिकाणी जप्त करण्यात आली होती. न्यायालयात महिनाभर प्रयत्न करून गाडी आणि फोन देण्याचे आदेश न्यायालयानं दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा फक्त गाडी त्यांनी आमच्या ताब्यात दिली आणि फोन मात्र अद्याप आम्हाला दिला नाही. तर या सगळ्या प्रयत्नांमध्ये बायोमेट्रिक लॉक असल्यामुळे माझा तो नंबर बंद होता आणि नंबर बंद असल्यामुळे माझं सोशल मीडिया त्या ठिकाणी जवळजवळ 1.5-2 महिने बंद होतं. आज बऱ्याच दिवसानंतर आधारला दुसरा नंबर अपडेट झाल्यानंतर तो जुना नंबर चालू करून सोशल मीडिया चालू करतोय. या सर्व दुटप्पी कारवाईची माहिती तुम्हाला सविस्तर द्यायची आहे. ती लवकरच पत्रकार परिषद घेऊन ह्या सर्व 14 तारखेपर्यंत पासूनच्या घटनेचा जो क्रम आहे आणि कसे काही अधिकारी या लाल पिवळ्यांच्या हस्तक असल्यासारखे काम करतात याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देईन आणि लवकरच हे सगळं तुमच्यासमोर मांडेन. आणि त्याचबरोबर या सगळ्याच्या विरोधात न्यायालयात आणि केंद्राकडे त्याचबरोबर मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार आहे. या सगळ्या प्रकारात या संघर्षामध्ये तुम्ही सोबत राहिलात त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही दिलेल्या ताकदीमुळं, तुम्ही दिलेल्या पाठबळामुळं त्या ठिकाणी या अख्ख्या राज्य सरकारला अंगावर घेण्याचं बळ त्या ठिकाणी मला मिळतंय. असेच सोबत राहा, लढूया, जिंकूया आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करूया. माझी गाडी आणि फोन जप्त केला, पण माझ्यातली मराठी आणि महाराष्ट्र कोणी जप्त करू शकणार नाही. असंच सोबत राहा आणि या प्रशासनाच्या विरुद्ध एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी करावं लागणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरू करण्याचं त्या ठिकाणी आम्ही योजना करतोय. त्यात तुमची साथ ही खऱ्या अर्थानं मोलाची ठरणार आहे. लवकरच तुमच्या समोर येऊन सविस्तर या सगळ्या गोष्टींचा आढावा मी मांडेनच. तोपर्यंत स्वाभिमानी जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.